नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 26 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या परीक्षा दृष्टिकोन मित्रांनो अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत. जे की मित्रांनो रेग्युलरली जे आपण प्रत्येक पदनिहाय आपण अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत आपण फार्मासिस्ट, MSW, लायब्ररियन, फिजिओथेरपिस्ट, ड्रायव्हर व त्यासोबतच जे इतर सर्व पद आहेत त्यांच्यासाठी आपण पाहिलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठीचे जे तांत्रिकी प्रश्न आहेत, जे परीक्षेत तुम्हाला 40 प्रश्न विचारले जाणारे असतील, जे की 80 गुणासाठी. तर मित्रांनो, आपण परिपूर्ण 80 गुणाची तयारी या ठिकाणी आपण तुमच्याकडून जे की करून घेणार आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये तुमचा कोणताही मार्क जो की मिस नाही झाला पाहिजे. जे काही तुमचा DMR TCSचा अभ्यासक्रम आहे, संपूर्ण काही टॉपिक वाईज आपण कव्हर करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला ही परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये किंवा तुमची शेवटची अटेम्प्टची संधी असेल, तर तुम्हाला कशी एक्झाम क्रॅक करता येईल त्यासाठी तुम्हाला एकदम इफेक्टिव्ह आणि 100% ट्रस्टेड आपण स्टडी मटेरियल देखील तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला थोडक्यात परीक्षेमध्ये प्रश्न आहेत ते तुम्हाला ह्या स्वरूपाचेच असणार आहेत मित्रांनो. याहून अधिक तुम्हाला कोणतेही प्रश्न परीक्षेत जे की विचारले जाणारे नसतील. त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो. तर यामधला आपला प्रश्न क्रमांक आपण पहिला पाहू, जे की लॅबोरेटरी टेक्निशियन टेक्निकल आपला हा व्हिडिओ आहे. तर यामधला पहिला प्रश्न पाहून घ्या. द सोल्युशन युजर टू फिक्स अ पॅप स्मिअर इज. तर या ठिकाणी प्रश्न कसा आहे पाहून घ्या. द सोल्युशन युजर टू फिक्स अ पॅप स्मिअर इज. तर थोडक्यात प्रश्न या स्वरूपाचे तुम्हाला जे की लॅब टेक्निशियन मध्ये असतात, ज्याचं की आपण या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी दोन्ही आपण जे काही भाषेमध्ये प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध करून ठेवले आहेत, आणि परीक्षेमध्ये देखील तुम्हाला प्रश्न बिलिंग्वल स्वरूपामध्येच असणारे आहेत. या ठिकाणी तर याचं मराठी ट्रान्सलेशन की पिप स्मिअर फिक्स करण्यासाठी वापरली जाणारी द्रावण कोणती आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की सायटोस्प्रे हे जे आहे थोडक्यामध्ये पिप स्मिअर फिक्स करण्यासाठी वापरली जाणारी द्रावण आहे. ऑप्शन नंबर या ठिकाणी ए याचं उत्तर होणार असेल. तर थोडक्यामध्ये याचं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला सांगायचं झालं तर जे की पॅप स्मिअरमध्ये गर्भाशयाच्या गळ्यातील जे की किंवा वेजायनल सेल्सचे जे नमुने घेऊन त्यांना मायक्रोस्कोप खाली तपासण्यासाठी स्थिर करणे आवश्यक असते. यासाठी जे आहे जे की सायटोस्प्रे नावाची जे फिक्सिटिव्ह सोल्युशन वापरले जाते. ही सोल्युशन सेल्सना त्यांच्या मूळ स्थितीत टिकवून ठेवते आणि त्यांना व्यवस्थित रंगवण्यासाठी तयार करते. हे जे आहे यासाठी आहे जे की सायटोस्प्रे हे जे आहे जे की वापरली जाते. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार. त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2 असा आहे पुढील. विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया कॅन यूज ग्लोमेरुलर नेफ्रायटिस. त्यालाच आपण OR असं देखील म्हणतो, जे की FR. तर याचं मराठी ट्रान्सलेशन, खालीलपैकी कोणती बॅक्टेरिया जे की ग्लोमेरुलर नेफ्रायटिस किंवा जे आहे होऊ शकतं, ज्याला आपण फोकल ग्लोमेरुलर असं देखील म्हणतो, जे की होऊ शकतं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, ज्यालाच की स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स असं जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं जातं. ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, थोडक्यामध्ये या प्रश्नाचे स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं झालं तर ग्लोमेरुलर नेफ्रायटिस ही एक किडनीची जळजळ आहे, जी बहुधा इन्फेक्शनमुळे होते. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे की स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स या बॅक्टेरियाचा इन्फेक्शन्स, विशेषतः गट स्ट्रेप्टोकोकस हा बॅक्टेरिया गळाच्या किंवा त्वचेच्या इन्फेक्शन करून त्यानंतर शरीराच्या इम्युन सिस्टमवर परिणाम करून ग्लोमेरुलर नेफ्रायटिस निर्माण करते. परंतु जो फोकल ग्लोमेरुलर नेफ्रायटिस देखील अनेक वेळा जे की स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्सच्या संक्रमणानंतर होऊ शकतो. जे इतर बॅक्टेरिया आहेत, जसं की तुम्हाला सांगायचं हा स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, स्ट्रेप्टोकोकस ऑरिस आणि जो काही स्टॅफिलोकोकस एपिडमेसिडिस हे जे आहेत, तर हे एक ग्लोमेरुलर नेफ्रायटिससाठी सामान्य कारणे नाहीत. त्यामुळे ऑप्शन नंबर या ठिकाणी बी हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, DMR साठी जी आपली लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटसाठी जे आपले टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक आहेत, त्यामध्ये हे तुम्हाला संपूर्ण काही आपण प्रश्न इम्पॉर्टंट जे आहेत जे कव्हर करून दिलेले आहे, जे की पर टॉपिक वाईज, ज्यामध्ये तुमचा 100% DMRचा अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल. जर मित्रांनो तुम्ही आपलं A to Z स्टडी मटेरियल घेतलात, ज्याची प्राइस आपण फक्त 500 रुपये ठेवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज प्लस ई बुक प्लस तुम्हाला त्या ठिकाणी 1000 MCQ क्वेश्चन बँक आपण प्रोव्हाइड करून दिलेली आहे. तर आता ते MCQ क्वेश्चन बँक आता 2000 प्रश्नांचा संच झालेला आहे, जेणेकरून तुमची तयारी 100% आणि परफेक्ट जे की करता येणारे असेल. त्या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती पुढे दिलेलीच आहे, तर तुम्ही सविस्तर माहिती पुढे पाहू शकता. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 3 आपण पाहू, जो की क्वेश्चन नंबर 3 आहे. द डिग्री दॅट अ कंट्रोल
कंट्रोल रिझल्ट डेव्हिटेज फ्रॉम नाउन व्हॅल्यूज और मीन व्हॅल्यू इज नाउन्स. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की कंट्रोल निकाल ज्ञात मूल्य किंवा सरासरी मूल्यापासून जितका विचलित होतो त्याला काय म्हणतात, त्याला काय म्हटलं जातं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डी, जे की स्टँडर्ड डेव्हिएशन्स असं जे आहे त्याला म्हटलं जातं. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर स्टँडर्ड डेव्हिएशन्स हा एक संख्यकातील एक महत्त्वाचा मापक आहे जो एखाद्या डेटाचा सेटलमधील मूल्य त्याच्या सरासरीपासून किती प्रमाणात विचलित होतो हे दर्शवते. हे एक लक्षात ठेवून घ्या, इम्पॉर्टंट पॉईंट आहे यापैकीच. त्यानंतरचा आपला जो पुढील क्वेश्चन्स आहे जो की क्वेश्चन नंबर 4, जे की मायकोप्लाझ्मा आर डिफरंट फ्रॉम अदर बॅक्टेरिया बाय. तर मायकोप्लाझ्मा इतर बॅक्टेरियापेक्षा कसे वेगळे आहेत. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, ज्यालाच की अब्सेन्स ऑफ सेल वॉल इट सेल, म्हणजे की पेशभिंतीचा अभाव. तर जो मायकोप्लाझ्मा ही बॅक्टेरिया आहे ते इतर सर्व बॅक्टेरियापासून वेगळे आहे कारण त्यांच्याकडे जे की पेशीभिंत ज्याला सेल वॉल म्हणतात तर नसते, सेल वॉल नसते. ही वैशिष्ट्य मायकोप्लाझ्माला जे की लवचिक बनवते आणि त्यामुळे ते विशिष्ट अँटीबायोटिक्स जसे की पेनिसिलिन जे भिंतीवर परिणाम करतात यांना जे आहे जे की प्रतिबंधित होतात. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी डी हे याचं उत्तर होणार असेल. जर तुम्हाला इतर पर्यायामध्ये जे की सांगायचं झालं तर जे काही टेकोनाइक ॲसिडचं अस्तित्व आहे जे की हे ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाच्या पेशीभिंतीत असतात ज्याला मायकोप्लाझ्मात नाही. तर किंवा जे लिपोप्रोटीन पेशीभिंतीत सामान्यतः नसते कारण तो की मायकोप्लाझ्माला पेशीभिंतच नाही. आणि जी किटीन आहे ही एक फंगसची पेशीभिंतीची रचना आहे जी की बॅक्टेरियात नाही. म्हणून ऑप्शन नंबर हे याचं उत्तर होणार असेल, ऑप्शन नंबर डी. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 5 असा आहे जो की पुढचा क्वेश्चन्स की विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरिया इज ग्रॅम निगेटिव्ह जे की एरोबिक ऑक्सिडाइज पॉझिटिव्ह अँड मोटिबल रो. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की खालील कोणती बॅक्टेरिया जी आहे जे की ग्रॅम निगेटिव्ह जे की एरोबिक ॲसिड पॉझिटिव्ह आणि जे की हलणारी आहे असं थोडक्यामध्ये आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे जे की ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल जे की स्नायडोमोनस हा जो आहे याचा पर्याय बी उत्तर होणार असेल जे काही आहे. तर हे जे आहे जे की सायडोमोनस ही एक ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे जे की एरेबिक आहे, म्हणजेच ती ऑक्सिजनच्या उपस्थित वाढू शकते. ही जी आहे जी की ऑक्सिजनच्या सोबत वाढू शकते. ती ऑक्सिडेज पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच तिच्या पेशीमध्ये ऑक्सिडेज जे की एन्झाईम असतो जो की ऑक्सिजनशी संबंधित प्रतिक्रिया करतो. तसेच जो आहे जो हा स्नायडोमोनस जो आहे ही एक हलणारी बॅक्टेरिया आहे ज्याला आपण प्लेगला वापरून हालचाली करतात. आणि जे इतर पर्याय आहे त्यामध्ये इकोली, त्यानंतर सॅल्मोनॉल आणि जे प्रोटियस, तर हे संपूर्ण जे आहे की यामध्ये देखील हलणाऱ्या आणि ग्रॅम निगेटिव्ह असतात. पण जे इकोईल आणि जो ह्या ठिकाणचा जो हे आहे ऑप्शन नंबर सीचा स्लोमोनेला सामान्यतः ऑक्सिडेज नकारात्मक असतात. तर हे जे प्रोक्टोस जे आहे जे की प्रोटियस हे एक ऑक्सिडेज नकारात्मक आहे. म्हणून या वर्णावरून जे थोडक्यामध्ये ऑप्शन नंबर बी हे याचं उत्तर होणार असेल. तर आपण संपूर्ण काही स्पष्टीकरण तुम्हाला देत आहोत, फक्त तुम्हाला समजून घ्यायचं व्यवस्थित. जर समजत नसेल आपला तर तुम्ही परत पाहून घ्या कारण का हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 6 असा आहे की अ ब्लड डोनर हु रिसेंटली डायग्नोज्ड पॉझिटिव्ह HBS अँड AG शुड बी डिफेड फॉर हाऊ लॉंग्स. तर अलीकडं जे काही HBS किंवा AG पॉझिटिव्ह असलेले रक्तदाता व्यक्तीला किती काळासाठी रक्तदान करण्यास बंदी घालावी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की परमनंटली जे की कायमस्वरूपी बंदी घालावी ह्यासाठीचं. कारण का जे काही हिपॅटायटिस जे बी सॅक्रिफाईस अँटीजेन आहे हा हिपॅटायटिस बी विषाणूचा एक मार्कर आहे. जर रक्तदात्याला HBS AG पॉझिटिव्ह आढळले तर हा जो काही हिपॅटायटिस बीचा संक्रमित असू शकतो, त्यामुळे तो रक्तदान करणे सुरक्षित नाही कारण तो रक्ताद्वारे इतरांना संक्रमण पोहोचू शकतो आणि इतरांचा देखील धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा व्यक्तींना कायमस्वरूपीत जे काही रक्तदानसाठी नकार दिला जातो. म्हणून ऑप्शन नंबर सी हे याचं उत्तर होईल जे की परमनंटली. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 7 असा आहे जे की 3 टाइप्स ऑफ केटॉन बॉडीज इन्क्लूड द ॲक्टिक ॲसिड ज्याला अक्टोन अँड डॅश. तर केटॉन बॉडीचे 3 प्रकार कोणते असा प्रश्न आहे जे की ॲक्टिक ॲसिड अँड ॲक्टॉन आणि जे की पुढचा कोणता भाग आहे जो की तिसरा आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की बी, ज्याला की 3 हायड्रॉक्सी ब्युटेरिक ॲसिड हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर हे तिन्ही जे आहे त्याचे भाग आहेत जे की हे 3 घटक केटोकॉनिस प्रक्रिया तयार होतात जेव्हा शरीरातून ग्लुकोजची कमतरता आणि फॅट ॲसिड्स जास्त प्रमाणामध्ये जाळले जाते. तर इतर पर्याय जे की हे ऑप्शन नंबर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबरचा आपला जो की 8वा क्वेश्चन असा आहे जे की
इम्युनोग्लोबिलियन कोणत्या प्रकारचे प्रोटीन असतात, जे की इमोग्लोबिन आर विच टाईप ऑफ प्रोटीन इन नेचर. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डी, जे की गामा गामा ग्लोबिलियन हे जे आहे याचं उत्तर आहे. तर इम्युनोग्लोबिलियन्स जे की आय जी असं याचं एक ट्रेडमार्क आहे. तर म्हणजेच अँटीबॉडीज हे गॅमा ग्लोबिलियन वर्गातील प्रथिने आहेत. हे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तयार होतात आणि संसर्गजन्य घटकाशी लढतात. तर अल्फा, बीटा, डेल्टा ग्लोबिन्स हे इतर प्रकारचे प्रथिने आहेत, परंतु अँटीबॉडी म्हणून गॅमा ग्लोबिलियनसाठी ओळखले जाते. म्हणून ऑप्शन नंबर जे की डी हे याचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न संच व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुकची देखील अजिबात गरज पडणारी नसेल. जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल. सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल. जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल. तर ज्यांना कोणालाही मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे. सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल. तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा. तुम्ही अजूनही आपला लॅब टेक्निशियन व लॅब असिस्टंटसाठी असलेला स्पेशली क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. जर तुम्ही ह्या प्रश्नांचा अभ्यास केलाच, आपल्या A to Z क्रॅश कोर्स स्टडी मटेरियलचा अभ्यास केला तर 100% मित्रांनो तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल व त्यासोबतच तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्स खरेदी करण्याची गरज नसेल, ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारचा कोणताही अभ्यासक्रम त्यामध्ये इन्क्लूड नसणारा नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. संपूर्ण काही आपण सॉफ्ट कॉपीमध्ये आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही सर्व काही घेऊ शकता. इन्स्टंटली आपण सर्व तुम्हाला व्हॉट्सअपला अवेलेबल करून देत आहोत आणि जर तुम्हाला ही एक्झाम क्रॅक खरंच करायची असेल तर मित्रांनो तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपलं जरी वाचन केलात, अभ्यास केला तर 100% सांगतो मित्रांनो तुम्हाला कोणत्याही बुक्सची गरज पडणारी नसेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 9, जो की आपण पुढील क्वेश्चन पाहू. विच ऑफ द फॉलोइंग द पेस्टिसाइड्स डज नॉट डेव्हलप अ सायकेटिक स्टेज. तर खालीलपैकी कोणता परजीवी जे की सिस्टिक टप्पा विकसित करत नाही. तर याचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 9 ते आहे ऑप्शन नंबर जे की सी, ज्याला काय म्हणतात तो ट्रायकोनोमस वेजायनिलिस असं जे आहे त्याला म्हटलं जातं, जे की ऑप्शन नंबर सी जे की विकसित करत नाही. जे ट्रायकोनोमस वेजायनिलिस आहे हा एक प्रोटोझोन परजीवी आहे जो स्त्री आणि पुरुषामध्ये जनन इंद्रियामध्ये संसर्ग निर्माण करतो. हा परजीवी जे की सिस्टिक अवस्थेत जात नाही, म्हणजे त्याचा जीवनचक्रात कोणताही स्थिर कॅप्सूल तयार होत नाही, त्यामुळे तो सरळ जो की ट्रोपोझॉइट अवस्थेतच संक्रमण पसरवतो. म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 10 आपला असा आहे, जो की पुढचा क्वेश्चन की विच ऑफ द फॉलोइंग सेल्स प्लेज अ मेजर रोल इन ह्युमरल इम्युनिटी. तर खालीलपैकी कोणत्या पेशी जे ह्युमरल जे की इम्युनिटीमध्ये प्रमुख भूमिका बजावतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, ज्याला बी सेल्स असं जे म्हटलं जातं, जे की भूमिका बजावतात. तर ह्युमरल इम्युनिटी ही एक शरीरातील प्रतिकार शक्तीची एक शाखा आहे, जी रक्त आणि इतर द्रवांमध्ये अँटीबॉडी तयार करून संसर्गजन्य जीवापासून संरक्षण करते. तर बी सेल्स हे एक लिम्फोसाइटचे एक प्रकार असून हे अँटीबॉडी तयार करतात आणि ह्युमरल इम्युनिटीमध्ये मुख्य भूमिका बजावतात. टी सेल्स मुख्यतः सेलमधील प्रतिकार शक्तीसाठी जबाबदार असतात. तर मायक्रोफेजेस व मॅनोसाइट्स हे जे दुसरे आहेत
मॉनोसाइट्स, तर हे पेशी संसर्गजन्य कणाचे नाश करतात पण थेट अँटीबॉडीज तयार करत नाहीत. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी सी हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 11वा की ग्रॅम स्टेनिंग वॉज इंट्रोड्युस्ड बाय विच सायंटिस्ट. तर ग्रॅम स्टेनिंग ज्याची संशोधक कोण आहे किंवा कोणी शोध लावलेला आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, जे की लुई पॅश्चर यांनी जे थोडक्यामध्ये लावलेला नाही आहे. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर आहे, जे की क्रिस्टन ग्रॅमने जे आहे लावलेला आहे. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर होणार असेल, जे की क्रिस्टन ग्रॅम हा एक डॅनिश शास्त्रज्ञ होता ज्याने 1884 मध्ये कधी तर 1884 मध्ये ग्रॅम स्टेनिंगचा पद्धत शोधली. या पद्धतीने बॅक्टेरिया ग्रॅम पॉझिटिव्ह ज्याच्या पेशीभिंतीत जे काय पेप्टिडॉग्लिकन जास्त प्रमाणात असते आणि ग्रॅम निगेटिव्ह म्हणजे ज्याच्या पेशीभिंतीत कमी पेप्टिडॉग्लिक असते असे वर्गीकरण करता येते. हा पद्धत आजही मायक्रोबायोलॉजीमध्ये जे की बॅक्टेरियाचं प्राथमिक वर्गीकरण करण्यासाठी वापरलं जातं. म्हणून ऑप्शन नंबर ए हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 12 असा आहे पुढचा, जो की 12वा प्रश्न की कॅसन टेस्ट इज युज्ड फॉर अ डायग्नोसिस ऑफ विच अ पॅरासाइट्स. तर जी काही ही कॅसन टेस्ट आहे तर कोणत्या परजीवीच्या निदानासाठी वापरलं जातं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की हायटेडिडिस यासाठी जे आहे थोडक्यामध्ये वापरलं जातं. ऑप्शन सी हे याचं उत्तर होणार असेल, हायटेडिओसिस. तर याचं एक्सप्लेनेशन थोडक्यामध्ये की जो कॅसन टेस्ट आहे हा एक शारीरिक चाचणी आहे ज्याचा उपयोग जे की हायटेडिटिस या परजीवी रोगाच्या निदानासाठी केला जातो. ऑप्शन नंबर सी हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 13वा असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग हॉर्मोन्स इज प्रोड्युस्ड बाय द पेच्युरी ग्लँड्स. तर खालीलपैकी कोणता हार्मोन जे आहे जे की पेच्युरी ग्रंथी जे की तयार करतं. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की TSH हे जे आहे थोडक्यामध्ये ग्रंथी तयार केली जाते. तर TSH ज्यालाच की आपण थायरॉइड स्टिम्युलिंग हार्मोन असं म्हणतो. तर हा हार्मोन पिट्युटरी ग्रंथीतील पुढील भागातून जे की तयार होते. तर TSH थायरॉइड ग्रंथीला उत्तेजित करतो ज्यामुळे ती थायरॉइड हार्मोन्स T3 आणि T4 तयार करते. तर जे की इतर जे प्रकार आहे जे की इन्सुलिन हा जो की प्रॉकिकियन्स तयार केला जातो इन्सुलिनद्वारे, आणि जे TRH आहे ज्याला थ्रोट्रोइन रिलीजिंग हार्मोन म्हणतात, हा एक हायपोथॅलॅमस कडून तयार होतो आणि पिट्युटरीला TSH साठी सिग्नल देतो. आणि T4 म्हणजे त्याला थायरॉक्झोन जो आपण म्हणतो, तर थायरॉक्झोन हा जो आहे हा थायरॉइड ग्रंथीने तयार केलेला असतो. असं इतर पर्याय, पण ऑप्शन नंबर सी हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला 14 असा आहे, जो की पुढचा, विच टाईप ऑफ सेल्स इज रॅपिडली डिस्ट्रॉइड कॅन कॉज अ जुडियन्स. तर जलद नष्ट झाल्यास कोणत्या पेशी जोडियन्स जे की पिवळसरपणा होण्यास कारणीभूत होतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की रेड ब्लड सेल्स, जे की लाल रक्तवाहिन्या किंवा लाल रक्तकण. तर जॉडियन्स म्हणजे शरीरातील त्वचा आणि श्वेतपटलाचा पिवळसर जो की बिलिरुबिन्सच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे होतो. तर लाल रक्तकण ज्याला RBC देखील म्हणतो आपण, जो की रेड ब्लड सेल्स जर अत्यंत जलद नष्ट होतात ज्याला हेमोलिसिस, तर त्यातून मुक्त झालेल्या जे काही हेमोग्लोबिनचे बिलिरुबिन मध्ये रूपांतर होते ज्यामुळे जे की बिलिरुबिनचे प्रमाण वाढते. तर बिलिरुबिनचे वाढलेला स्तर जो की जोडिन्स निर्माण करतो. तर हे एक सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर जेव्हा काही हेमोग्लोबिन मधून जे बिलिरुबिनमध्ये रूपांतर होते त्यावेळी जे आहे जे की बिलिरुबिनचं वाढलेलं स्तर हे जोडिन्स निर्माण करते. तर WBC किंवा प्लेटलेट्स किंवा प्लाझ्मा सेल्सची जलद नाश जोडिन्सशी संबंधित नाही. म्हणून ऑप्शन नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर आपला पुढील असा आहे, जे की हिमोफिलिया ए कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतो. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की डी, फॅक्टर 8, जे की फॅक्टर 8 मुळे जे थोडक्यामध्ये जो की हेमोफिलिया जे की एक या घटकामुळे होतो, कमतरतेमुळे होतो. तर जे काही हेमोफिलिया ए हा एक रक्तगट स्रावाचा आजार आहे जो फॅक्टर 8 या रक्तस्रावा घटकाच्या कमतरतेमुळे होतो. तर फॅक्टर 8 हा रक्तस्राव थांबवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जे काही क्लॉटिंग कॉस्कोडिक मधील एक महत्त्वाचा घटक आहे. तर फॅक्टर 9च्या कमतरतेमुळे हेमोफिलिया बी हा होतो. तर फॅक्टर 1, फॅक्टर 10 हे जे काही इतर क्लॉटिंग घटक आहेत पण हेमोफिलिया एशी संबंधित नाही. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी डी हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 16 असा आहे, विच ऑफ द फॉलोइंग केमिकल टेस्ट डिफरंट बिटवीन जे की स्टायपोलोलिस अँड द स्ट्रेप्टोकोकस. तर या ठिकाणी काय म्हटलंय, खालीलपैकी कोणता रासायनिक जे की चाचणी जे की स्टॅप्लोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस यामध्ये फरक दर्शवतं.
तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, ज्यालाच की कॅटलस टेस्ट असं जे आहे ते म्हटलं जातं. हा जो आहे थोडक्यामध्ये फरक दर्शवतात. तर कॅटलस टेस्ट ही एक सामान्य प्रयोगशाळा चाचणी आहे. लॅब टेक्निशियन्स जे की लॅबोरेटरी टेक आहे जी की स्टॅप्टोलोकुलस आणि स्टॅप्टोकोकस यातील फरक दर्शवण्यासाठी वापरली जाते. जर स्टॅप्लोकोकस आणि जे काही पहिलं आहे जे की स्टॅप्लोकोकस प्रकारात जे आहे कॅटेगलाइज एन्झिम असते, त्यामुळे जे हायड्रोजन पेरॉक्साईड जे की याचं रेणूसूत्र H2O आणि O2 चे पाणी आणि ऑक्सिजनमध्ये विघटन करतात, ज्यामुळे बुडबुडे तयार होतात. तर स्टॅप्टोकोकस या गटात कॅटलाइज एन्झिम नसतो, त्यामुळे बुडबुडे तयार होत नाहीत. त्यानंतर जे काही कोलेजिस टेस्ट आहे ज्याला आपण स्टॅटिफ्लोकोस ऑरियस ओळखण्यासाठी वापरतात, पण स्टॅप्टिकोकसपासून फरक दाखवण्याचा मुख्य मार्ग नाही. म्हणून ऑप्शन नंबर या ठिकाणी जे काही याचं उत्तर होईल ते होईल ऑप्शन नंबर ए, ज्याला कॅटलस टेस्ट असं म्हणतात. त्यानंतरचा आपला 17वा प्रश्न पुढील असा आहे की वायडल टेस्ट इज डन फॉर द डायग्नोसिस ऑफ विच बॅक्टेरिया. तर विडाल टेस्ट जे आहे जी की कोणत्या बॅक्टेरियाची निदान करण्यासाठी वापरले जाते. सो याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी हे याचं उत्तर, ज्याला की सेलेमोनेला. तर सेलेमोनेला हे जे की हे करण्यासाठी निदान करण्यासाठी केलं जातं. तर वायडल टेस्ट ही एक जी की सिरोलॉजिक चाचणी आहे जी की टायफॉइड आणि जे काही संबंधित रोगांसाठी वापरली जाते. टायफॉइड बुखार ही जी आहे जी की टायफॉइडची ताप आपण त्याला म्हणतो, तर सॅल्मोनेला जी ठेपी या बॅक्टेरियामुळे होते. तर या टेस्टमध्ये जे की पेशींच्या रक्तातील अँटीबॉडीजची पातळी तपासली जाते आणि सॅल्मोनेला जे की अँटीजेनशी प्रतिक्रिया देते. म्हणून ऑप्शन नंबर सी हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतर आपला 18वा प्रश्न असा आहे विच ऑफ द फॉलोइंग जे की इम्युनोग्लोबुलिन कॅन क्रॉस द प्लाझेंटा. तर खालीलपैकी कोणती जी की इम्युनोग्लोबुलिन प्लाझेंटा ओंडाळू शकते. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की IgG. तर IgG ही एक इम्युनोग्लोबिन आणि जिला मृत रक्तामधून जे प्लॉसिटेट ओलांडून भ्रूणापर्यंत पोहोचण्याची एक क्षमता आहे. त्यामुळे नवजात बाळाला जन्मापूर्वी मातेमुळे काही प्रतिकार शक्ती मिळते. इतर जे आहेत जे की थोडक्यामध्ये हे प्लासिडेंटला ओलांडू शकत नाहीत. म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर 19 असा आहे इफ सॅम्पल इज टेकन इन EDTA ट्यूब विच ऑफ द फॉलोइंग जे की फॉलोइंग बायोकेमिस्ट्री टेस्ट रिझल्ट विल बी अफेक्टेड. जर सॅम्पल EDTA ट्यूबमध्ये घेतला तर खालीलपैकी कोणत्या बायोकेमिस्ट्री चाचणीची परिणामी प्रभावित होईल. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ए, जे की कॅल्शियम हे जे आहे प्रभावित होईल. तर EDTA हा एक मजबूत जे की क्लेटिंग एजंट आहे जो रक्तातील कॅल्शियम आयन्सना बांधून त्याचा मुक्त प्रमाणात बदल करतो. त्यामुळे EDTA ट्यूबमध्ये घेतलेल्या सॅम्पलमध्ये कॅल्शियम चाचणीसाठी योग्य निकाल मिळत नाही, कारण EDTA कॅल्शियमला बांधून त्याचा परिणाम कमी करतो. तर इतर चाचण्या जसं की ग्लुकोज, युरिया, पुन्हा कोलेस्ट्रॉल यावर EDTAचा थेट परिणाम होत नाही. म्हणून ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न असा आहे लास्ट द एंड पॉईंट ऑफ द प्युरिन मेटाबॉलिझम इज. जे काही प्युरिन मेटाबॉलिझमचं अंतिम उत्पादन काय आहे असा थोडक्यामध्ये हा प्रश्न आहे. सो याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर डी, जे की युरिक ॲसिड हे जे आहे थोडक्यामध्ये याचं अंतिम उत्पादन आहे. तर जे काही पुरिन मेटाबॉलिझमचा अंतिम टप्पा म्हणजे की युरिक ॲसिड तयार होणे आणि शरीरात जे काही पुरिनचे विघटन होऊन हायपोथायनायझिन जॉनथिन या माध्यमातून युरिक ॲसिड तयार होते, जे नंतर मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते. तर युरिक ॲसिड जास्त प्रमाणामध्ये जमा झाल्यास जे की गठिया सारखे आजार होऊ शकतात. इतर जे पर्याय आहेत ज्यामध्ये क्रेटिनिन आहे किंवा ॲमोनिया आहे किंवा युरिया आहे, तर हे प्रामुख्याने प्रथिनेच्या किंवा नायट्रोजनच्या जे काही मेटाबॉलिझम संबंधित आहेत, पण पुरिन या मेटाबॉलिझम उत्पादन होत नाही. म्हणून ऑप्शन नंबर डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, जे की युरिक ॲसिड हे याचं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो असे हे आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 20 क्वेश्चन होते, जे की आपण सहज स्पष्टीकरणासोबत पाहिलेलं आहे. जर तुम्हाला ह्यापैकी काही डाऊट असेल किंवा काही समजण्यामध्ये इश्यू झाला असेल तर व्हिडिओ तुम्ही रिपीट करून पाहून घ्या, कारण का हे सर्व काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत आणि लास्ट इयरच्या तुमच्या लॅब टेक्निशियनच्या पेपरमध्ये देखील तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न थोडक्यामध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो जर तुम्हाला संपूर्ण काही A to Z लॅब टेक्निशियन लॅबोरेटरीचा अभ्यासक्रम पाहिजे, त्यासोबत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. त्या ठिकाणी संपूर्ण काही A to Z अभ्यासक्रम मिळवून घ्या मित्रांनो आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा, जेणेकरून तुम्हाला ही एक्झाम ही क्रॅक करता येणारी असेल. तर पुढील व्हिडिओच्या भागासाठी खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.